नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, तुम्ही तुमचं मतदान कार्ड आहे नवीन PVC मतदान कार्डमध्ये या ठिकाणी बोलू शकता. तुमचं मतदान कार्ड जर हरवलं असेल किंवा खराब झालं असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुमचं नवीन मतदान कार्ड या ठिकाणी बोलू शकता. ते नवीन मतदान कार्ड कशाप्रकारे घरपोच बोलवायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झालं नसेल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी नवीन मतदान कार्ड कशाप्रकारे घरबसल्या बोलवायचं आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरच्या ॲप्लिकेशनला यायचं मोबाईलमध्ये. ॲप्स ओपन करा आणि या ठिकाणी सर्च करा वोटर हेल्पलाईन. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. ॲप्स हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, परमिशन द्या, डाउनलोड करायचं आणि ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ॲपचा दिसेल. या ठिकाणी स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी बघू शकता, जर तुमचा अगोदरचा अकाउंट असेल तर मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. नसेल तुमचं या ठिकाणी अकाउंट क्रिएट नाही आहे आपलं, तर या ठिकाणी काय करायचं आहे, न्यू युजर म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसतो. या ठिकाणी ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचा. आपण आता या ठिकाणी आपला नवीन अकाउंट क्रिएट करतोय. फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव, पासवर्ड क्रिएट करा. या ठिकाणी pass@123 OTP आलेला आहे तुमच्या मोबाईलवर. OTP टाकून सबमिटवर क्लिक करा. युजर क्रिएटेड सक्सेसफुली. तुमचं अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. आता काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, OTP आलेला असेल तुमच्या मोबाईलवर तो टाका आणि सबमिट करा. वोटर रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इंटरफेस येईल. सर्व फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेले. या ठिकाणी फॉर्म नंबर 8 आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीज हा फॉर्म या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येईल. खाली लेट्स स्टार्ट यावरती क्लिक करा. नंतर विचारले तुमच्याकडे वोटर नंबर आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. समजा तुमच्याकडे वोटर नंबर नाही तर नो करा. तुमचं नाव वगैरे टाकून तुमचे डिटेल्स द्यायचं आणि तुमचा वोटरचा नंबर मिळेल. नसं या ठिकाणी आपल्याकडे आहे म्हणून मी यस करतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. या ठिकाणी बघा, प्लीज इंटर युअर वोटर ID नंबर. तुमचा मतदान कार्डचा वोटर कार्डचा नंबर टाका. खाली आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर खाली सबमिट करायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो आणि फेस डिटेल्स यावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या डिटेल या ठिकाणी फेस होतील. बघा, यू हॅव फाउंड दिस रेकॉर्ड युअर इंटर वोटर ID. म्हणजे तुमचं या ठिकाणी वोटर ID सापडलेला आहे आणि नेक्स्ट सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. आता या ठिकाणी काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी आता तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, दोन्ही टाकून या बॉक्सला टिक करायचं आहे वरती आणि खाली स्क्रोल डाऊन करा. ईमेल वगैरे सर्व ऑप्शनल आहे, त्याला सोडून द्या, काही प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कशासाठी हवं आहे मतदान कार्ड, तर या ठिकाणी आपल्याला इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाऊट करेक्शन. आपल्याला या ठिकाणी करेक्शन न करता या ठिकाणी आपलं कार्ड परत मिळवायचं आहे. त्यावरती क्लिक करून नेक्स्ट करा. नंतर विचारलं आहे कारण तुमचं काय, लॉस्ट जर कारण विचारलं तर तुमचं हरवलं आहे म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनचा FIR लागेल. तर आपल्याला या ठिकाणी हरवलं आहे कारण द्यायचं नाही, 2 नंबरचं कारण द्यायचं आहे. डिस्ट्रॉय झालं आहे की तुमचं जे मतदान कार्ड आहे ते खराब झालं आहे, पुसट झालं आहे, त्यावर काहीही दिसत नाही. 2 नंबरचा पर्याय सिलेक्ट करून डिक्लेरेशनला टिक करा आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर खाली या नेम ऑफ द ॲप्लिकंट तुमचं नाव येईल. खाली प्लेस विचारलं आहे, प्लेसमध्ये तुम्हाला तुमच्या गावचं नाव या ठिकाणी टाकायचं आणि नेक्स्ट करायचं. अशा प्रकारे फॉर्म येईल. फॉर्म बघायचा आहे आणि कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे एक रेफरन्स ID जनरेट झालेला. हा रेफरन्स IDचा स्क्रीनशॉट काढा किंवा हा कुठेतरी लिहून ठेवा. ओके करा. परत वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. ट्रॅक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ट्रॅक स्टेटसवरती तुमचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रेफरन्स नंबर टाका जो अगोदर आपण स्क्रीनशॉट काढला आहे. आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमच्या फॉर्मचं हे स्टेटस दाखवलं जाईल की कुठपर्यंत तुमचं हे वोटर कार्ड आलेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुमचं स्टेटस आलेलं आहे.
आता तुम्ही या ठिकाणी फॉर्म तुमचा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता काही दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावरती तुमचा जो पत्ता असेल, त्या पत्त्यावरती 20 ते 25 दिवसात पोस्टाने घरी तुमच्या येऊन जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा.